नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थींचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 3 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर योजनेला सुट्टी होती. ओके, तिलाच आपण योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असं सुद्धा म्हणतो. तर आज आपल्याला ही योजना पाहायची आहे. ओके, योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी. तर ही जी योजना आहे ती 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 ओके या कार्यकालादरम्यान राबवली गेली. कुठली? 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान योजनेला जी सुट्टी होती किंवा तिला आपण योजना अवकाश असं म्हणतो ती या कार्यकाळामध्ये राबवली गेली. ओके, आता ह्या जी योजना आहे म्हणजे योजनेला जी सुट्टी आहे ती एकूण 3 वार्षिक योजनेमध्ये राबवली गेली. ओके, तर पहिली आहे ती 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967. दुसरा टप्पा आहे 1 एप्रिल 1967 ते 31 मार्च 1968. तिसरा जो टप्पा आहे तो 1 एप्रिल 1968 ते 31 मार्च 1969. ओके, म्हणजे ह्या योजने काळामध्ये एकूण 3 वार्षिक योजना राबवल्या गेल्या. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967, 1 एप्रिल 1967 ते 31 मार्च 1968, 1 एप्रिल 1968 ते 31 मार्च 1969. ओके, आता ह्या योजनेचे जे अध्यक्ष होत्या त्या इंदिरा गांधी होत्या. योजनेचे अध्यक्ष कोण होते? इंदिरा गांधी. आणि योजनेचे जे उपाध्यक्ष होते ते अशोक मेहता होते. सप्टेंबर 1967 पर्यंत हे अशोक मेहता होते आणि त्याच्यानंतर धनंजय गाडगीळ हे अध्यक्ष झाले. आता धनंजय गाडगीळ हे आपल्याला माहितीच आहेत की ते भारतीय अर्थतज्ञ आहेत. तसे गोखले इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सुद्धा होते आणि त्यांनीच एक गाडगीळ फॉर्म्युला सुद्धा मांडलेला आहे. तर गाडगीळ फॉर्म्युला कशा संबंधित आहे तर केंद्राने राज्यांच्या योजनेसाठी करावयाच्या मदतीचा हा गाडगीळ फॉर्म्युला होता. तो धनंजय गाडगीळ यांनी मांडलेला होता आणि या योजनेचं नाव काय आहे तर स्वावलंबन योजना. ओके, तर ही याची पार्श्वभूमी आहे ह्या योजनेची. ह्या योजनेदरम्यान एकूण 3 वार्षिक योजना राबवल्या गेल्या. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967, 1 एप्रिल 1967 ते 31 मार्च 1968, 1 एप्रिल 1968 ते 31 मार्च 1969. योजनेचे अध्यक्ष इंदिरा गांधी, योजनेचे उपाध्यक्ष अशोक मेहता आणि धनंजय गाडगीळ आणि योजनेचं नाव स्वावलंबन योजना. ओके, आता पहिलं आपण त्यातली वार्षिक योजना पाहूया की 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967 मध्ये एक्झॅक्टली काय काय झालं. तर पहिलीच घटना झाली ती रुपयाचे अवमूल्यन झालं 6 जून 1966 ते 36.5%. ओके, पहिलं रुपयाचे अवमूल्यन झालं. पहिली घटना घडली 6 जून 1966 36.5% रुपयाचं अवमूल्यन झालं. ठीक आहे, तर याच्यामुळं काय झालं तर अमेरिकन डॉलरची जी किंमत होती 4.76 त्याच्यावरून 7.50 रुपये झाली आणि इंग्लंडच्या पाऊंडची जी किंमत होती 13.30 त्याच्यावरून ती 31 रुपये झाली. ठीक आहे, आता रुपयाच्या अवमूल्यन आपण काय केलं तर आयात एकतर कमी व्हावी, निर्यात वाढली पाहिजे आणि देशांतर्गत किमती कमी व्हायला पाहिजेत आणि परकीय जो चलनाचा तुटवडा होता ओके तो भरून निघला पाहिजे म्हणून आपण रुपयाचं अवमूल्यन केलं 6 जून 1966 36.5%. ठीक आहे, नंतर दुसरी घटना घडली ती पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती झाली. कधी? 1 नोव्हेंबर 1966 रोजी. ओके, पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 1966. ठीक आहे, नंतर 1966 मध्ये स्वतंत्र असं कुटुंब नियोजन खाते निर्माण करण्यात आलं. ओके, कुटुंब नियोजन खाते निर्माण करण्यात आले 1966. ठीक आहे, नंतर झालं खरीप हंगामात हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला. ठीक आहे, हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला की जेणेकरून अन्नधान्याचं उत्पादन आपलं वाढावं. ओके, आता तरीसुद्धा जी तिसरी पंचवार्षिक योजनेची दुष्काळाची झळ होती त्याच्यामुळे आपण अमेरिकेतून धान्य आयात करत होतो पण ते निकृष्ट दर्जाचं धान्य होतं. त्याच्यावरती लाल बहादूर शास्त्री यांनी काय सांगितले की एक वेळच्या जेवणाचा तुम्ही त्याग करा. ओके, असं लाल बहादूर शास्त्रींना सांगावं लागलं. निकृष्ट दर्जाचं धान्य वगैरे आयात आपण जे केलं होतं ते पाहून. ओके, त्याच्यानंतर हे तुम्ही लक्षात ठेवा लाल बहादूर शास्त्रींनी कोणी घोषणा केली होती एक वेळच्या जेवणाचा त्याग करा? लाल बहादूर शास्त्रींनी. ठीक आहे, नंतर नॉर्मन बोरलॉग ओके हे सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं तर नोरिन ही बुटकी गव्हाची जात होती तिचं मेक्सिकन गव्हाबरोबर संकर घडवून आणला. ओके, आणि एक नवीन जात अमेरिकेमध्ये शोधून काढली. पुढे बोरलॉग यांनीच काय केलं तर पुसा येते. ओके, पुसा येथे काय केलं नोरिन आणि मेक्सिकन डॉर्फ जातीचं बी पुरून बघितलं. कुठे? पुसा येते आणि भरपूर उत्पादन मिळवून देणारी एक जात त्यांनी शोधून काढली. ठीक आहे, म्हणूनच त्यांना काय झालं 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना. ओके, 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला हे सुद्धा लक्षात ठेवा. 1970चा शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्मन बोरलॉग यांना मिळाला आहे. नोरिन बुटकी गव्हाची जातीचे त्यांनी मेक्सिकन गव्हाबरोबर संकर घडवून आणलं. पुसा येथे त्याचे बी पिरून पहिल्यांदा नवीन जात त्यांनी विकसित केली. ठीक आहे, नंतर बोरलॉग यांना 1987चा
वर्ल्ड फूड प्राईज हा पुरस्कार मिळाला, पहिला वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार मिळाला एक नॉर्मन बोरलॉग यांना. आता MPSC याच्यावरती कसा प्रश्न विचारू शकतो की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी नोरिनी बुटकी गव्हाची जात शोधून काढली. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना 1970 साली शांततेचा हा नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळाला आणि 1987चा वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार त्यांना मिळाला. ओके, याबद्दल कुठली विधाने बरोबर आहे किंवा कोणतं विधान चूक आहे किंवा याच्यामध्ये सालामध्ये काहीतरी चेंजेस वगैरे करतील तर ते आपल्याला हे माहीत पाहिजे. ठीक आहे. नंतर सी सुब्रमण्यम. ओके, हे 1965 साली भारताचे कृषी मंत्री होते, सी सुब्रमण्यम. ठीक आहे. मग ह्यांनी काय केले की मेक्सिकन डॉर्फ गव्हाची आयात त्यांनी केली. ठीक आहे. तर मेक्सिकन डॉर्फ गव्हाच्या जाती कोणत्या होत्या तर लर्मा रोजो 64 आणि सोनोरा 64. ओके, लर्मा रोजो 64 आणि सोनोरा 64 हे मेक्सिकन गव्हाच्या जाती सी सुब्रमण्यम यांनी आयात करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. ठीक आहे. तर ही 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967 ही पहिली वार्षिक योजना होती, योजने सुट्टीमध्ये राबवलेली. तर अशा या घटना ह्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत. नंतर आहे 1 एप्रिल 1967 ते 31 मार्च 1968. ओके, आता ह्याच्यामध्ये काय झालं तर अन्नधान्याचं जे आपलं उत्पादन होतं ते वाढलं. ठीक आहे. किती वाढलेलं साधारणपणे 95 दशलक्ष टन. ओके, 95 दशलक्ष टन. आणि महागाई निर्देशांक जो होता तो 150 वरून 167.3 इतका वाढला. आणि यासाठी आधारभूत वर्ष आपण ठरवलं होतं 1961 ते 1962. म्हणजे याच्यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं की अन्नधान्याचं उत्पादन वाढलं 95 दशलक्ष टनांनी आणि महागाईचा निर्देशांक वाढला 150 वरून 167.3 वरती. आणि यासाठी आधारभूत वर्ष होतं 1961 ते 1962. ठीक आहे. आता 1 एप्रिल 1968 ते 31 मार्च 1969 आता ही तिसरी वार्षिक योजना योजनेची सुट्टीमध्ये राबवलेली आपण. तर ह्याच्यामध्ये काय काय झालं तर अन्नधान्याचे उत्पादन आणि किमती ज्या होत्या त्या स्थिरावल्या. ठीक आहे, म्हणजे किमती स्थिर राहिल्या. व्यवहार तोलाची परिस्थितीसुद्धा याच्यामुळं सुधारली आणि चौथी योजना सुरू करण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अन्नधान्याचे जे उत्पादन होतं ते जवळपास 94 दशलक्ष टन इतकं झालं. ओके, 94 दशलक्ष टन इतकं झालं. तर ह्या अशा एकूण 3 वार्षिक योजना ह्या योजनेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये किंवा योजना अवकाश कालावधीमध्ये एकूण राबवल्या गेल्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे पहिली वार्षिक योजना, पहिली वार्षिक योजना, नंतर दुसरी वार्षिक योजना, तिसरी वार्षिक योजना यांचा कार्यकाल, अध्यक्ष कोण होते, योजनेचं नाव काय होतं स्वावलंबन ही योजना होती. ही योजना होत्या स्वावलंबन योजना अशा होत्या. ठीक आहे. नंतर हरित क्रांती, मेन थिंग म्हणजे याच्यामध्ये हरित क्रांती. डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना मिळालेले पुरस्कार, अन्नधान्याचं उत्पादन किती दशलक्ष टन वगैरे झालं, यांचा कार्यकाल, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इतकं फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द मोर व्हिडिओज. ओके, थँक्यू.